नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे सो आणि बिकॉज. यूज ऑफ सो आणि सो अँड बिकॉज. सो मीन्स therefore and cause 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 कारण दर्शवणे आणि ह्याचा अर्थ सो म्हणजे म्हणून आणि cause मीन्स बिकॉज म्हणजे cause B plus cause is equal to because. B plus cause is equal to because means कारण दर्शवणे आणि सो मीन्स therefore. तर असे दोन शब्द तुमच्या समोर आहेत. तर ह्याला आपण काय म्हणतो? ह्या दोन्ही शब्दाला कंजक्शन म्हणतो. कंजक्शन CONJUNCTION कंजक्शन्स. हे दोन्ही काय आहेत? कंजक्शन्स आहेत. कंजक्शन्स काय करतायत? तर दोन वाक्य जोडतायत. काय करतं कंजक्शन? टू सेंटेन्स जॉईन. टू सेंटेन्स जॉइन्ड JOINED. Two sentences joined together है ना. So and because these two conjunctions joined two sentences together. Two sentences joined together it is called as conjunctions है ना. Different type of sentence are connected by so and because. So and because means it denotes the negation and so it shows affirmation. So this is the affirmation. So means this is affirmation and because this is the negation. The conjunction because shows the negation and the conjunction so denotes the affirmation. पहा आता how it uses in sentences. How it uses in sentences. त्याचा वाक्यामध्ये उपयोग आता कसा करायचा आपण ते पाहू. लेट्स गो टू आवर व्हिडिओ. लेट्स सी. सो आता या इन दिस फॉर्म या प्रकारामध्ये दोन घटना घडत असतात. या प्रकारामध्ये दोन घटना घडत असतात. एक आहे कारणदर्शक आणि एक आहे होकारार्थी आणि नकारार्थी. आता पहा या ठिकाणी पहा. शंकर कुड नॉट स्लीप. SHANKAR शंकर कुड नॉट स्लीप. SLEEP फुल स्टॉप. एक वाक्य. शंकर कुड नॉट स्लीप. ही wanted to open an account. He wanted to open an account. Shankar could not sleep. He wanted to open account. So this is the two sentence. This is the two sentence. One sentence is Shankar could not sleep. Second sentence he wanted to sleep. He wanted to open account. आता हे पहा. हे दोन्ही वाक्य काय आहेत? हे कारणदर्शक वाक्य आहे. हे कारण दर्शवतं. तो झोपू शकला नाही. काय कारण होतं? कारण त्याला खातं उघडायचं होतं. आता पहा हे वाक्य जोडायचं आपण कशानं? एक तर बिकॉजनं BECAUSE बिकॉज आणि दुसरा आहे सो है ना. बघा पहा. शंकर कुड नॉट स्लीप स्लीप because he wanted to open an account. हे पहा इथं हे because है ना. शंकर कुड नॉट स्लीप. शंकर झोपू शकला कारण की त्याला बँकेमध्ये खाते उघडायचे होते. आता त्याच्यानंतर सोचं वाक्य कसं होईल? मग हे
सोचं वाक्य कसं होईल? ही वॉन्टेड, he wanted to open an account, so Shankar could not sleep. फुल स्टॉप. पहा पुढे, इथं सो, इथं हे बिकॉज. बघा दोन्ही वाक्य आपण जोडलेले आहेत. जोडलेत ना? एक जोडलं बिकॉजनं आणि दुसरं जोडलं सोनं. तर हे कसं करायचं पहा मग. तर काय करायचं? निगेटिव्ह सेंटेन्स, NEGATIV, निगेटिव्ह सेंटेन्स अधिक बिकॉज, BECAUSE, बिकॉज अधिक पॉझिटिव्ह सेंटेन्स. ही रचना बिकॉजची पहा. बिकॉज कुठं ठेवायचं? पहिल्या सुरुवातीला नेगेटिव्ह, नंतर दोघांच्या मध्ये बिकॉज, त्याच्या पुढे पॉझिटिव्ह. आता ह्याची अपोजिट रचना करायची. पॉझिटिव्ह अधिक सो अधिक नेगेटिव्ह. बघा हे नकारार्थी रचना, होकारार्थी रचना अधिक सो अधिक नेगेटिव्ह रचना. हे सो मध्ये घ्यायचं. अगोदर वाक्यात सुरुवात कशा करायची? पॉझिटिव्हच्या वाक्याने, त्याच्या पुढे सो लिहायचं आणि नंतर नेगेटिव्ह लिहायचं. इथं नेगेटिव्ह आधी लिहायचं, नंतर कारण बिकॉज लिहायचं, नंतर पॉझिटिव्ह. हे पहा आता हे वॉन्टेड टू ओपन अन अकाउंट, त्याला बँकेत खाते उघडायचे होते. हे का हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. काय पॉझिटिव्ह सेंटेन्स है ना? पॉझिटिव्ह सेंटेन्स. सो म्हणून, हे सो म्हणून. आता पुढे नेगेटिव्ह, ही कुड नॉट स्लीप, हे नेगेटिव्ह सेंटेन्स. पहा म्हणजे पॉझिटिव्ह प्लस सो प्लस नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह प्लस सो प्लस नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह प्लस बिकॉज प्लस पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारच्या दोन रचना ह्या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. एकदम सोपा भाग आहे, फंक्शनल ग्रामर आहे. साध्या साध्या रचना मी घेतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पुढे पहा दुसरं वाक्य. ही वेंट आउट, तो बाहेर गेला. ही वेंट आउट, ही वॉन्टेड टू प्ले, ही वॉन्टेड टू प्ले. एकदम सोप्या रचना. आता आपण जोडायचं कशानं? एक तर बिकॉज ना, नसेल तर सो ना. हे बिकॉज ना आणि सो दोघांना जोडायचं. आता ही वेंट आउट, काय कारण होतं बाहेर जाण्याचं? ही वॉन्टेड टू प्ले आहे ना. आता हे वाक्य जर नकारार्थी नसते पण नकार सांगतं. तो बाहेर का गेला? प्रश्न विचारायचा त्याला. तो बाहेर का गेला? त्याला खेळायचं होतं है ना. म्हणून कसं वाक्य आता हे? ही वेंट आउट बिकॉज he went out because he wanted to play. त्याला खेळायचे होते, तो खेळू इच्छित होता. बघा, he went out because he wanted to play. तो बाहेर गेला कारण त्याला खेळायचे होते. असं वाक्य. आता सोच वाक्य कसं होईल पहा. ह्याच्या विरुद्ध करायचं. he wanted to play, he wanted to play. So म्हणून he went out. किंवा therefore असं लिहू शकता. therefore he went out. So a number of sentences that we are to join by using so that and because. Now second sentence. She was shocked. तिला धक्काच बसला. SHOCKD. She was shocked. एक वाक्य. She was shocked. Her elder son was died. आता दोन वाक्यात इथे जोडा. कशाने जोडा? जॉईन विथ सो किंवा जॉईन विथ बिकॉज. पहा पुढे. ही वॉज, बघा
ही वॉज शॉक्ड, द एल्डर सन वॉज डाईड. बघा आता तिला धक्का बसला कारण की असं वाक्य होईल. म्हणजे कसं होईल वाक्य आता हे, शी वॉज शॉक्ड बिकॉज, BECAUSE, बिकॉज हर एल्डर सन वॉज डाईड. फुल स्टॉप. बघा बिकॉज वाक्य जोडलं आपण हे. शी वॉज शॉक्ड बिकॉज हर एल्डर सन वॉज जॉइंड. आता देअरफॉर न किंवा सो न, बघा इकडे सो किंवा देअरफॉरचा अर्थ एकच आहे, THEREFORE, देअरफॉर. सो मीन्स देअरफॉर मीन्स सो. दुसरं वाक्य बघा कसं आता, हर एल्डर सन वॉज डाईड. हर son was died, so she was shocked. So underline इथं because underline. पहा तर अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेने पडतात. 2 वाक्य देतात, 2 वाक्यात 1 वाक्य करा म्हणतात. तर पहा किंवा बिकॉज देतात, बिकॉज ऐवजी सो वापरा म्हणतात, सो देतात, सोच्या ऐवजी बिकॉज वापरा म्हणतात. तर अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला करता आले पाहिजेत. ही लेफ्ट फॉर पुणे, ही LEFT, ही लेफ्ट फॉर पुणे. एक वाक्य, ही लेफ्ट फॉर पुणे. ही रिसीव्ड सॅड न्यूज, RECEIVD, he received sad news. बघा यूज जॉइन इट सो दॅट, जॉइन इट सो किंवा जॉइन इट बिकॉज किंवा जॉइन इट देअरफॉर. बघा तो पुण्याकडे निघाला, त्याला दुःखाची बातमी मिळाली है ना, त्याला दुःखाची बातमी मिळाली, तो पुण्याकडे निघाला. तो पुण्याकडे निघाला कारण की त्याला दुःखाची बातमी मिळाली है ना. ही लेफ्ट फॉर पुणे because he received, RECEIVD, he received sad news. बघा he received sad news is the because. आणि दुसरं वाक्य आता होईल he received sad news. So म्हणून he left for Pune. He LEFT, left for Pune. इथं सोन अंडरलाईन. तर अशा प्रकारचे वाक्य तुम्ही घरी करू शकता. तर इंग्रजीमध्ये व्याकरण शिकणे म्हणजे विविध प्रकारच्या वाक्यरचना वर्णना करता यायला पाहिजेत. आपण काळ पाहिला, काळावर आधारित या वाक्यरचना आहेत. तेव्हा काळाचे व्हिडिओ पाहिले मागे टाकलेत मी, ते सुद्धा आपण बघून घ्या. पुढचं वाक्य आहे ही फेल्ड इन एक्झाम, तो परीक्षेत नापास झाला. ही FAILED, ही फेल्ड इन एक्झाम. फुल स्टॉप. ही फेल्ड इन एक्झाम. काय एक्झाम नापास झाला? ही डिड नॉट स्टडी वेल. ही डिड नॉट स्टडी वेल. कारण त्यांनी चांगला अभ्यास केला नव्हता म्हणून तो नापास झाला. आता काय करायचं? नकारते वाक्य अगोदर लिहायचं, नंतर दुसरं वाक्य लिहायचं. ही डिड नॉट स्टडी वेल. ही डिड नॉट स्टडी वेल. पहा पुढे. ही फेल्ड इन एक्झाम, कारण की ही फेल्ड इन एक्झाम कारण की तो त्याने अभ्यास केला नाही आहे ना. ही फेल्ड इन एक्झाम बिकॉज, कारण काय नापास व्हायचं? बिकॉज he did not study well. फुल स्टॉप. कारण काय होतं? त्याने अभ्यास केला नाही. आता सोच वाक्य he did not study well. सो म्हणून
ही फेल्ड इन एक्झाम. एकदम 8वी 6वी 7वीच्या मुलांसाठी फार महत्त्वाचे बेसमेंट आहे. तर सर्वांनी काळजीपूर्वक वा, हातात पेन घ्या, वही घ्या, नीट बसा आणि करेक्ट लिहून घ्या. मी बोर्डावर जे लिहितोय ते सर्व आहे, समजून घ्या. समजल्याशिवाय पुढे जाता येत नाही. छोट्या छोट्या रचना आहेत. याच रचना उद्या मोठ्या होऊन बसतात. मोठ्या झाल्या की तुम्हाला ते करता येत. त्यांना बेसमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं पहा वाक्य. द व्हिलेजेस कुड नॉट फेच वॉटर. द व्हिलेजेस गावकरी, VILLAGERS, व्हिलेजेस कुड नॉट फेच, FETCH, फेच वॉटर, फेच द वॉटर, फेच द वॉटर, फुल स्टॉप. का पाणी आणू शकत नव्हते? द टायगर, TIGR, टायगर बिकेम मॅन इटर. कारण वाघ हा ठार मारून टाकत होता. जुन्या इंग्लिशमध्ये वाक्य आहे, द टायगर बिकेम मॅन इटर, है ना. पहा पुढे आता. ते गावकरी पाणी आणायला जाऊ शकत नव्हते, कारण की काय होतं? कारण द टायगर बिकेम मॅन इटर, है ना. असं वाक्य होईल. द व्हिलेजर्स, VILLAGERS, व्हिलेजेस could not fetch, FETCH, fetch the water, because BECAUSE, because the tiger became man eater. पहा पुढे. एकदम सोपं, अवघड नाहीये. हे वाक्य नकारार्थी लिहायचं अगोदर, त्याच्या पुढे का बिकाऊ शब्द कारण दर्शक लिहायचं आणि त्याच्यानंतर द टायगर बिकेम मॅन इटर हे वाक्य लिहायचंय. आता त्याच्यानंतर आपला सो दॅटचं वाक्य वापरायचं आहे. सो दॅटचं वाक्य म्हणजे आधी पॉझिटिव्ह सेंटेन्स आधी लिहावं लागेल. कोणतं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे? द टायगर बिकेम मॅन इटर. द टायगर बिकेम, BECA, became man eater, EATR, became man eater, so the villagers could not fetch water, FETCH, fetch water. बरोबर आहे का? बघा, लिहून घ्या बरोबर. द टायगर बिकेम मॅन इटर, तो नरभक्षक बनला म्हणून सो गावकरी बाहेर जाऊ शकत, पाण्याला जाऊ शकत नव्हते. इथे बघा, सो आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बिकाऊज आहे. कुठे गेलं बिकाऊज? हा, पहिल्या वाक्यामध्ये बघा. द टायगर बिकेम मॅन इटर, सो द व्हिलेजेस कुड नॉट फेच द वॉटर. द व्हिलेजेस कुड नॉट फेच द वॉटर, द टायगर बिकेम मॅन इटर. हे मूळ वाक्य आहे. त्याच्यामध्ये आपण काय वापरलं? आधी बिकॉज वापरल्यानंतर सो दॅट वापरलेलं आहे. दुसरं वाक्य घ्या. शंकर कुड नॉट शेव मनी. जुन्या इंग्लिश वाक्य आहे. तो पैसे बचत करू शकत नव्हता. काय होतं कारण त्याचं? शंकर कुड नॉट सेव मनी. का? ही लिव्ड ऑन डेली वेजेस. तो मजुरीनं काम करत होता, है ना. तो मजुरीनं काम करत होता म्हणून त्याच्याकडे पैसे नव्हते, है ना. ही लिव्ड ऑन डेली वेजेस, है ना. तो रोजंदारीवर काम करत होता. मग आता कोणतं वाक्य तुम्हाला अगोदर करावं लागेल? एकदा सोनं जोडा किंवा सोनं जोडा किंवा बिकाऊनं जोडा. तर आपण बिकाऊनं जोडू म्हणे. बघा, आता अधिक नकारार्थी वाक्यानंतर बिकाऊ नंतर साधे वाक्य.
Shankar could not save money because because he lived on daily wages. WAGES. हे because है ना. शंकर could not save money because he lived on daily wages. तो रोजंदारीवर काम करत होता म्हणून तो पैसे बचत करू शकत नव्हता. तेच आपण सो दॅट न वाक्य. आता सो न वाक्य जोड म्हणे. सोनं म्हणल्यानंतर अगोदर काय करावं लागेल तुम्हाला होकारार्थ रचना आधी घ्यावं लागेल. ही लिव्ड ऑन डेली वेजेस. ही लिव्ड ऑन डेली वेजेस. सो म्हणून शंकर could not save money. MONEY. पहा जमलं का नाही. शंकर आता कुठं आहे कारण हे इथं बघा हे जोडलं. शंकर लिव्ड ऑन डेली वेजेस. सो म्हणून शंकर कुड नॉट सेव्ह मनी म्हणून तो पैसे बचत करू शकत नव्हता. तर अशा प्रकारच्या रचना तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर पडत असतात. कुठल्याही भाषेचा अभ्यास करत असताना विविध प्रकारच्या रचना किंवा विविध प्रकारचे सिंटॅक्स आपल्याला शिकावे लागतात. तर त्यापैकी हे एक सिंटॅक्स आहे. दुसरं पहा. ही वॉज टेकन इल. तो आजारी पडला होता. ही वॉज टेकन इल. फुल स्टॉप. ही वॉज टेकन इल. तो आजारी पडला होता. फुल स्टॉप. He could not attend the first period. He could not attend the school. He could not attend the school. म्हणून तो शाळेला उपस्थित राहू शकला नव्हता. असं वाक्य आहे. आता इथे छोटे छोटे वाक्य एकदम छोटे वाक्य इथे पहा. प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता क्रियापद आहे. प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता. हे एक वाक्य म्हणजे काय. प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता क्रियापद असतो. त्याला वाक्यांश असे म्हणतात. आता इथे बघा ही कर्ता वॉज टेकन हे क्रियापद आहे म्हणजे कर्ता क्रियापद आहे. पुढे ही कर्ता पुन्हा कुड नॉट अटेंड हे क्रियापद म्हणजे ह्या वाक्यात क्रियापद आहे. कर्ता आहे क्रियापद आहे. ह्या वाक्यात कर्ता क्रियापद आहे. ही वाक्यांश आहे. हा वाक्यांश आहे. दोन वाक्यांश काय करणे कंजक्शन न गाठ मारणे. आता पहा ही वॉज टेकन इल. तो आजारी पडला होता है ना. आता पुढे ही कुड नॉट अटेंड द स्कूल. आता नकारात्मक वाक्य आधी अगोदर घेऊया आपण है ना. म्हणून कसं होईल किंवा हे घेऊ सोचा वापर करूया. बघा पुढे ही वॉज टेकन इल. सो म्हणून है ना. ही वॉज टेकन इल. सो म्हणून ही कुड नॉट अटेंड द स्कूल. फुल स्टॉप झालं वाक्य. ही वॉज टेकन इल सो ही कुड नॉट अटेंड द स्कूल. हे झालं एक वाक्य सोच. आता बिकॉजचं वाक्य हे बघा हे नकारार्थी वाक्य अधिक सो अधिक होकारार्थी वाक्य अधिक सो अधिक नकारार्थी वाक्य. सो वापरताना अगोदर काय करायचं होकारार्थी वाक्य घ्यायचं की ज्या वाक्यात नकार नाही. नकार म्हणजे नो नाही, नॉट नाही, नेव्हर नाही, नोबडी नाही, नॉर नाही है ना. ते वाक्य आधी घ्यायचं. त्याच्या पुढे सो लिहायचं आणि वाक्य नकारार्थी कसं ओळखायचं मग हो काय तर नॉट आहे मग नॉटचं वाक्य त्याच्या पुढे लिहायचं. साधने लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला फॉर्म अगोदर दिलेला आहे. अगोदरच फॉर्म दिला म्हणून नीट आहे का. हे साधे वाक्य अधिक सो अधिक नकारार्थी वाक्य हे सोची रचना. आता बिकाऊची रचना नकारार्थी वाक्य अधिक बिकाऊच. कसं वाक्य आहे नकारार्थी रचना म्हणजे काय रचना. पहिलं वाक्य कॅपिटल. ही कुड नॉट अटेंड द स्कूल. SESOOL स्कूल बिकाऊज BECAUSE बिकाऊज स्पेलिंग चुकू द्यायचं नाही पुन्हा. ही कुड नॉट अटेंड द स्कूल बिकाऊज ही वॉज टेकन इल.
फुल स्टॉप. सो लांडन करा. कुठे आहे बघा बिकॉज, काही बिकॉज आहे का. 2 वाक्यांश. ही कुड नॉट अटेंड द स्कूल. तो शाळा जाऊ शकत नव्हता कारण की तो आजारी पडला होता. आहे ना. साधी रचना आहे. म्हणजे तुम्हाला साध्या साध्या रचना करता येतात. आता दुसरं वाक्य घ्या. असं एक छोटे छोटे वाक्य 8वी 9वीसाठी वाक्य इथं 10वीसाठी सुद्धा आहे. 10वीचं बेसमेंट पक्का होत आहे आणि 8वी 9वीला सुद्धा ह्याचा फायदा आहे. 6वी 7वीला. पुढे पहा. ही कुड नॉट सी मुईज. ही कॅन नॉट सी मुईज. ही कॅन नॉट सी मुईज. MOVIES. ते चित्रपट पाहू शकत नव्हते. का पाहू शकत नव्हते. तर द लाईट, द लाईट वेंट आउट. लाईट नव्हती, लाईट गेली होती. द लाईट वेंट आउट है ना. ही कॅन नॉट सी द मुव्हीज. ते चित्रपट पाहू शकत नव्हते म्हणून द लाईट वॉज वेंट आउट. आता इथे 2 वाक्य आहेत, छोटी छोटी वाक्य आहेत. हे का बघा, इथून इथपर्यंत वाक्य आहे. पाहू शकत नव्हते. काय कारण होतं. कारण पुढे सांगितलं लाईट वेंट आउट. प्रकाश म्हणजे लाईट गेली होती है ना. म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर वाक्य कोण नकारार्थी कोणताही वाक्य नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे नकारार्थी वाक्य अधिक बिकॉज नंतर साधे वाक्य. मग पहा पुढे कसे वाक्य. आता हे ही कॅनॉट घ्या किंवा कुड नॉट घ्या. सी मुव्हीज बिकॉज द लाईट वेंट आउट. झालं एक वाक्य बिकॉजचं. पहा पुढे झालं ना. ही कॅन नॉट सी मुव्हीज बिकॉज द लाईट वेंट आउट. लाईट वेंट आउट. आता दुसरं वाक्य घेऊया. दुसरं वाक्य आता काय करायचं. आधी होकार वाक्य लिहायचं. द लाईट वेंट आउट. सो म्हणून ही कॅन नॉट सी मुव्हीज. सोला अंडरलाईन. पहा छोटी छोटी वाक्य आहेत की नाही. दुसरं वाक्य घ्या. दुसरं वाक्य बघा. पहा. ही गॉट फर्स्ट क्लास. तो प्रथम श्रेणीत पास झाला. छोटे वाक्य. ही गॉट फर्स्ट क्लास. फुल स्टॉप. ही गॉट फर्स्ट क्लास. ही स्टडीड वेल. STUDYED. ही स्टडीड वेल. पहा पुढे. ही गॉट फर्स्ट क्लास. ही स्टडीड वेल. आता इथं दोन्ही आपला बिकॉज वापरायचं आणि असं वापरायचं. ही गॉट फर्स्ट क्लास तर तो प्रथम पास झाला. ही स्टडीड वेल. त्यांनी चांगला अभ्यास केला. ही स्टडीड वेल म्हणून तो प्रथम पास झाला. आता कसं वाक्य होईल. ही STUDYED. ही स्टडीड वेल म्हणून. ही स्टडीड वेल म्हणून ही गॉट फर्स्ट क्लास. बघा की नाही. ही स्टडीड वेल सो ही गॉट फर्स्ट क्लास. आता हे विरोध करायचं. ही गॉट फर्स्ट क्लास कारण की ही स्टडीड वेल है ना. ही गॉट फर्स्ट क्लास बिकॉज बिकॉज ही स्टडीड वेल. बघा. ही गॉट फर्स्ट क्लास. चांगला अभ्यास केला होता. ही गॉट फर्स्ट क्लास बिकॉज ही स्टडीड वेल. he studied well so he got first class. He got first class कारण की he studied well. दुसरं वाक्य.
दुसरं वाक्य पहा अजून एक. ही स्पेंट ऑल हिज मनी. ऑल हिज मनी, त्याने सर्व पैसे खर्च केले है ना, त्याने सर्व पैसे खर्च केले. ही कुड नॉट सेव्ह एनिथिंग. ही कुड नॉट सेव्ह एनिथिंग. ANYPHING है ना. छोटी वाक्य एकदम छोटे छोटे, म्हणजे 7वी 8वीच्या लेवलचे वाक्य. ही स्पेंट ऑल हिज मनी, त्यांनी सर्व पैसे खर्च केले. ही कुड नॉट सेव्ह एनिथिंग, आता तो काही बचत करू शकत नाही है ना. म्हणून कसं वाक्य आता, ही कुड नॉट सेव्ह एनिथिंग. ही कुड नॉट सेव्ह एनिथिंग because he spent all his money चालते. ऑल हिज मनी, त्याने सर्व पैसे खर्च केलेले होते है ना. बरोबर आहे का. ऑल हिज मनी. He could not save anything because he spent all money. Because आता so that's वाक्य वापरायचं आहे. He spent all his money, त्याने सर्व पैसे खर्च केले होते म्हणून he spent all his money. He spent all his money, so he could not save anything. पहा इथे सोचा उपयोग है ना, इथे बिकाऊचा उपयोग. सर्वांना कळलं का. तर अशा प्रकारचे हे वाक्य सो आणि बिकाऊ जर उद्या परीक्षेमध्ये पडलं तर तुम्हाला 2 वाक्य एकत्र करता येतात, हे निश्चित आहे. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ मी टाकतोय, तर सर्वांनी काळजीपूर्वक ते ऐकत चला, ते हे घेऊन अभ्यास करीत चला. आता शेवटचं वाक्य आता अजून घेऊया. पहा पुढे शेवटचं वाक्य. ही गॉट अप अर्ली, तो लवकर उठला. ही गॉट अप अर्ली है ना. पुढचं वाक्य. ही वॉन्टेड टू जॉइन द फर्स्ट पीरियड है ना. ही गॉट अप अर्ली, तो लवकर उठला. ही वॉन्टेड टू जॉईन द फर्स्ट पीरियड, कारण त्याला पहिल्या तासाला हजर राहायचं होतं है ना. आता कसं तो लवकर उठला, कारण की है ना ही वॉन्टेड टू जॉईन द फर्स्ट क्लास है ना. बघा ही गॉट अप अर्ली, काय होतं लवकर उठायचं कारण, बिकॉज BECAUSE. ही गॉट अप अर्ली बिकॉज ही wanted to join the first first period PERIOD. बरोबर आहे. पहा पुढे. ही गॉट अप अर्ली बिकॉज ही वॉन्टेड टू जॉईन द फर्स्ट पिरियड. इथं बिकॉज अंडरलाईन करा. आता दुसरं वाक्य असंच घेऊया आपण अजून एक आणि बस करूया. पहा पुढे दुसरं वाक्य असं आहे. कसं. ही वॉन्टेड टू जॉईन द फर्स्ट पिरियड. He wanted to join the first period FIRST, first period PERIOD, ही first period. So म्हणून he got up early, तो लवकर उठला. He got up early EARLY. पाहिजे सो. तर अशा प्रकारे मित्र हो इथं व्हिडिओ मी थांबवतो. आपण जर नवीन असाल किंवा यापूर्वी आपण व्हिडिओ पाहिले असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, क्लिक करा आणि अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण पाहत चला, ज्यामुळे आपल्या इंग्रजीमध्ये सुधारणा होऊ शकते, वाक्यरचनेत सुधारणा होऊ शकते. आणि आपण सर्वांनी तर माझा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहावा अशी अपेक्षा. मी थांबतो. धन्यवाद.